रामराम मंडळी, आपण आज काउंटर बेसिनच्या भांड्याची फिटिंग करतोय। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसिन, त्याला लागणार पिलर कॉक, त्यानंतर त्याला लागणार वेस्ट कपलिंगला फिटिंग करायला लागणार एम सील, त्याला कॉकला जोडा इनलेट पाईप आणि काउंटर बेसिन बसवत असताना त्याची जाडी वाढल्यानंतर त्या कॉकला वाढवण्यासाठी हा डिस्टल पीस लागणार आहे, त्याला वाढवण्यासाठी हा पान लागणार आहे, त्याच्यानंतर 25 लागणार आहे। वेस्ट कपलिंग काउंटर बेसिंग असेल तर नेहमी 6-7 इंचाची असेल तर जाडी वाढल्यानंतर इन्स्टॉल करायला हे आपण जॅगवार कंपनी इस्को सिरीज आहे ती घेतलेली महत्वाचा टेप लागणार आहे, इनलेटचा पण साहित्य घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण यायचं। आता महत्वाचं ही काउंटर ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस काउंटर बनवायच्या अगोदर माझं म्हणणं आहे की अगोदर बेसिन भांडं असलं पाहिजे आपल्याला। कारण का सांगतो, कारण आपल्याला मिनिमम बेसिन भांड्याची हाईट 35 इंच असावं असं वाटतं। तर मग आपण समजा जर भांड्याची साईज घ्यायची म्हटलं तर त्याची 4 इंच येते, 5 इंच येते, 6 इंच येते। त्यासाठी ते 6 इंचच्या हिशोबात असेल तर काउंटर कट्टा हा 29 इंचचा असावा, म्हणजे 29 आणि 5 35। आता ह्याची उंची बघा तुम्ही 32 इंच येते आणि भांड्याची हाईट 5 इंच, 32 आणि 5 37। ह्याचं कॅल्क्युलेशन थोडंसं अनडिस्टेबल होणार आहे, कारण मग 35 इंच किंवा 34 इंच भांडा असावं, कारण हाईटचा प्रश्न उभा राहतो। तर मग अगोदर हे बनवत असताना भांड्याची हाईट असेल त्याचे ॲडजस्ट करायचं, 29, 30, 31 भांड्याची छोटी मोठी साईज असेल ते ॲडजस्ट करायची। ती झाल्याच्या नंतर बेसिंगची वेस्ट कपलिंग फिटिंग करण्यासाठी वेस्ट कपलिंग फिटिंग करायची असेल तर त्यासाठी काउंटरला पण मारावं लागतं आणि हे वेस्ट कपलिंग आहे ना हे अशी बसवली जाते। आपण तिचा होल मारून झाले, महत्त्वाचं काय करायचं, त्याला 2 प्रकारची बिटं लागतात, हे आणि हे। आता हे बसवण्यासाठी आपण कधीतरी फर्निचरवाल्याला किंवा फरशीवाल्याने जर होल मारलं तर ती प्लंबिंगवर सेटिंग करत असताना ते तंतोतंत जुळावं, त्यासाठी प्लंबरच हे होल शक्यता मारतो, त्याचा चार्जेसही मालकाने दिला पाहिजे व्यवस्थित। तर महत्त्वाचा विषय की ह्याला होल आपण नेहमी ह्या बिटाने मारलं पाहिजे आणि वरून जात असताना त्याला 100% पाणी वापरायचं, म्हणजे पीठ खराब होत नाही। ती गेल्यानंतर ज्यावेळेस खाली फर्निचर लागतं, प्लायवूड लागतं, त्याच बिगर पाण्याचं होल मारलं पाहिजे, जेणेकरून तंतोतंत होल पडतं, त्याची फिटिंग व्यवस्थित होतं, बेसिंग व्यवस्थित आवडलं जातं। आणि आता खालच्या बाजूला तुम्ही फर्निचरवाल्याने चौकणी कट केले की त्याला वेस्ट कपलिंग आवडली जात नाही, भांडं हलत असतं, त्याच्यानंतर तो प्रश्न कॉक बसवायचा। आता ह्याच्यात कॉक बसणार आहे असं ते ह्या हे छोटं बीट पाहिजे, केवळ आपल्या पाणी मारायचं, प्लायवूड मारायचं। हे सगळं झाल्यानंतर आपण भांडे इन्स्टॉल करायचं। आता सगळं करत असताना आपण भांडे घेतले, पूर्ण शक्यतो ही साफ करायची, कारण एकदा भांडे बसलं की त्याच्या खालची घाण परत पुसता येत नाही, ते घाण पुसून राहते। त्यासाठी हे आता आपण भांडे वापरत तंतोतंत घ्यायचं इथं आणि ते इन्स्टॉल करत असताना तसं शक्यतो ज्या रेग्युलरमध्ये साध्या वेस्ट कपलिंग घेतो त्याला असा वॉशर नसतो, त्यासाठी आपण एम सी वापरतो। परंतु ब्रँडेड घेतो ना आपण जॅगवार, हिंदवेअर किंवा पॅरीवेअर असे वेगवेगळ्या वेस्ट कपलिंग ह्याची किंमत याची असतात, ती अंदाजे बघा 500 ते 700 रुपये किंमत असतात, तर त्या डिस्काउंट ती कारण हेवी आहे, तर ती घेतल्याच्यानंतर त्याला बिगर असं आणि हे इन्स्टॉल करू शकतो। आता काय होते प्रश्न तुम्हाला सांगतो, आता हे जाडी आहे तर ही बसवत असताना हे बसतो, परंतु त्याला थ्रेड कमी पडतात म्हणून हे त्याला बसवून खाली करून घ्यायचं आहे असं। परंतु ह्या दोन्हीचं जर केलं तर त्याचं हाईट लांब होणार आहे, त्यासाठी थोडी ह्याचे थ्रेड कॉकचे थ्रेड कापून घ्यायचे आणि शक्यतो डिस्टल पीस घेत असताना फुल थ्रेडवाला घ्यायचं, म्हणजे खाली तुमचं चेकनं टाळून इनलेट पाईप बसायला जागा शिल्लक राहिली पाहिजे। तर आपण ह्याचं कॉक थोडासा कट करून घेणार, थांबवा एकदा। हे लेंकी वाटतच आहे केलं, कट करून घेतलं मित्रांनो। आता त्याला आपण एक्सटेन्शन पीस आपण त्याला जोडून घेणार, आपल्याला ह्याला चांगलं लावायचं आहे, कारण आतमध्ये लीक राहिलेलं आपल्या लक्षात येत नाहीये, त्यासाठी व्यवस्थित त्याला